महाराष्ट्र विधानसभा चुनावों के बाद राज्य के सबसे बड़े राजनीतिक परिवार पवार फैमिली में फिर से एका की चर्चा होने लगी है। इन अटकलों के तब और बल मिला जब शरद पवार के 84वें जन्मदिन पर गुरुवार को अजीत पवार चाचा से मिलने और शुभकामनाएं देने पहुंचे। तभी से महाराष्ट्र के राजनीतिक गलियारे में पवार परिवार के बीच एक और गिले शिकवे दूर होने की चर्चा चल रही है। कहा जा रहा है कि अजित पवार और शरद पवार फिर से एक साथ हो जाएंगे। मीडिया रिपोर्ट्स में इसके संकेत छन छन कर परिवार से ही आने का दावा किया जा रहा है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार के विधायक रोहित पवार की मां सुनंदा पवार ने शुक्रवार को कहा कि जब वह शरद पवार और अजित पवार के नेतृत्व वाली पार्टियों के फिर से एक होने की बात करती है, वह महाराष्ट्र के लोगों और पार्टी कार्यकर्ताओं की भावनाओं को बयां कर रही होती है, क्योंकि कार्यकर्ताओं की यही मनोभावना है। सुनंदा पवार ने कहा कि एकजुट परिवार ताकतवर होता है और पवार परिवार की पीढ़ियां इन सभी वर्षों में हर अच्छे बुरे समय में एक साथ आई है। अब इस पर रोहित पवार ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की है। हे सगळे साहेबांना दिल्लीत भेटायला गेले, ते सगळे फोटो समोर आले, पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र येईल असं वाटतं सगळ्याचं। एकतर काल आदरणीय पवार साहेबांचा 84 संपूर्ण 85वा वाढदिवस काल दिल्लीमध्ये होता। त्यामुळे हा एक कौटुंबिक प्रसंग आहे आणि कौटुंबिक हे आहे। त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्तानं अजितदादा असतील, रोहित असेल, सुनेत्रा वहिनी असतील, पार्थ आणि जय असेल, हे सगळे त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांना नमस्कार करण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी गेले होते। मला वाटत नाही त्याच्यामध्ये काही राजकीय कारण असू शकेल तसं। तर कार्यकर्त्यांची भावना आहे की कार्यकर्ते म्हणतात आता दोघी पवारांनी एकत्र आलं पाहिजे, पक्षाने एक असलं पाहिजे, दोन राष्ट्रवादीपेक्षा एकच राष्ट्रवादी असली पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भावना या निमित्ताने पुन्हा एकदा समोर येते। शेवटी कार्यकर्ता महत्त्वाचा असतो राजकारण करताना आणि त्याच्या भावना जाणून घेणं आणि त्याचं ऐकून घेणं ही सुद्धा राज्यकर्त्याची जबाबदारी असते। त्यामुळे कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या त्या त्यांच्या बरोबर आहेत, कारण विखुरलेला राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये। त्यामुळं मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते की त्यांनी ह्या भावना दादा किंवा साहेबांच्या बरोबर त्यांनी समोर व्यक्त केलेल्या आहेत। शेवटी मी सुनंदा पवार आणि माझा आणि राजकारणाचा तसा काही संबंध नाही। मी सामाजिक क्षेत्रामध्ये गेले 35 वर्ष काम करते आणि असा प्रचार सोडला तर मी राजकारणात कुठंच ॲक्टिव्ह नसते किंवा राजकीय व्यासपीठावरही मी कधी जात नाही। त्यामुळं राजकीय ह्याच्यामध्ये साहेब आणि दादांनी काय निर्णय घ्यायचा हा शेवटी पर्सनली त्या दोन पक्षाचा निर्णय आहे। त्यामुळे ते दोघं विचार करून निर्णय घेतील, या बाबतीत मला कुठं काही शंका वाटत नाही। पण या विषयाची चर्चा मी साहेबांसोबत किंवा मी दादांसोबत किंवा मी रोहित सोबत आम्ही करत नाही। वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं प्रचारात होतात, मात्र वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं हे दोन्ही एकत्र आले पाहिजे? नाही, केव्हाही हे फुटलेलं जे कुटुंब आहे, गेले कितीतरी पिढ्या आम्ही एकत्र नांदतोय पवार कुटुंब। आम्ही सगळ्या सुखदुःखामध्ये सगळ्या अडचणींमध्ये आम्ही एकजीव होतो आणि अडचणीमध्ये होतो। जो जरी प्रत्यक्ष स्वतंत्रपणे इंडस्ट्री असेल, सामाजिक क्षेत्र असेल, आम्ही स्वतंत्रपणे काम करतो, पण शेवटी कुटुंब हे कुटुंब असतं। ती कुटुंबाची ताकद होती ती परत एका ठिकाणी यावी असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं, तसं मलाही वाटतं। आज एक बातमी आली की अदानींच्या घरी दोन मोठ्या नेत्यांची भेट झाली, म्हणजे स्वतः पवार साहेब असतील किंवा मग अजित पवार यांच्या पक्षातील मोठे नेते असतील, एकत्र येण्यासंदर्भात म्हणजे मला काही आयडिया नाही त्याची। म्हणजे अशा हालचाली झाल्या पाहिजेत, एकत्र आलं पाहिजे, सुरू झालं पाहिजे, असं काही ना काहीतरी कुठून तरी सुरू झालं पाहिजे। म्हणजे निकालानंतर एकदम सॉफ्ट भूमिका आहे ती अजित पवारांच्या विरोधामध्ये। आपल्या 60 वर्ष ज्या माणसांनी राजकारणात काढलेली आहेत, ज्याला तुम्ही चाणक्य म्हणता राजकारणातले, शेवटी त्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे त्यांच्या पत्नीलाही कळत नाही। त्यामुळे आम्हाला काय कळणार, हा सगळ्यात मोठं गूढ आहे पवार साहेब म्हणजे। त्यामुळे निर्णय जो घेतील ते साहेबच घेतील आणि दादा घेतील। कुटुंबाची मोठी जर घटना असेल तर निश्चितपणे ते सगळ्यांच्याच पवारांची सगळ्यात मोठी सून आहे माझी आई, आणि त्या दृष्टिकोनातून कुटुंब एकत्रित राहावं अशी तिची भावना असावी आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी ते वक्तव्य भावनिक होऊन ते केलं असावं असं मला वाटतं। आणि व्यक्तिगत तुम्ही मला सुद्धा जर विचारलं कुटुंब म्हणून, मी राजकारण म्हणून नाही, तर 38 वर्ष 39 माझं वय आहे, त्याच्यामध्ये 37 वर्ष मी सर्व कुटुंब एकत्रित बघितलेलं आहे। त्यामुळे कुटुंब म्हणून तुम्ही बोललात तर एकत्र असणं हे नक्कीच चांगलं आहे, पण शेवटी कुटुंब आणि राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी झाल्या। त्यामुळे कुटुंब म्हणून एकत्रित असलं पाहिजे, पण राजकीय भूमिका सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या असतात।
त्यामुळे आज राजकीय दृष्टिकोनातून आम्ही तसं बघितलं तर वेगळे आहोत. शोधावेत की नाही त्या विधानात राजकीय अर्थ शोधावेत की नाही? आई राजकीय नाहीये, आई सामाजिक आहे. सामाजिक दृष्टिकोनातून तिने आतापर्यंत काम केलेलं आहे. तिचं मन फार साफ आहे. मनामध्ये आणि ध्यानामध्ये कुठेही राजकारण नाही. प्रामाणिक पद्धतीने त्या ठिकाणी व्यक्तिगत तिने तिचं मन व्यक्त केलं. आणि तसं बघितलं तर भावनिक दृष्टिकोनातून सुद्धा आणि कुटुंब एक असणं हे महत्वाचं आहे. हे अख्ख्या महाराष्ट्राला, देशाला त्या ठिकाणी माहीत आहे. कारण का आपण सर्वजण भारतीय संस्कृती समजून काम करणारे लोक आहोत. भारतीय संस्कृतीला मान सन्मान देणारे लोक आहोत. आणि आपल्या संस्कृतीमध्ये कुटुंब एक राहणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून आईली ते वक्तव्य केलं असावं.